रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले। शिवसेना प्रमुखांचा मृत्यू कधी झाला आणि देह कधी बाहेर काढला हे बघा, 2 दिवस बॉडी का बाहेर काढली नाही असा प्रश्नही कदम यांनी उपस्थित केला। तर रामदास कदम यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर सुद्धा दिलं गेलंय। बाळासाहेबांच्या आजारपणात आम्ही सोबत होतो असं संजय राऊत म्हणाले। बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल असं बोलणं ही बेईमानी आहे असं म्हणत राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती। जबाबदारीने बोलतोय। शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत। आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस। आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कोणाचं नाही माहिती। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल, ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटत आहे। शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा, ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं। आपण बघितलं रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात गंभीर आरोप केल्यानंतर आता संजय राऊत यांनी सुद्धा त्याला उत्तर दिलेलं आहे। शिवसेना प्रमुखांचा देह 2 दिवस बाहेर का काढला नाही असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला होता। असं आहे की रामदास कदम ह्याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो। रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बारमध्ये ज्याला म्हणतात ती करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही। अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही। मी सांगितलं एवढं पुरेसं झालं। रामदास कदमांसारख्या श्वानांना आणखीन काही याच्यापेक्षा फार बोलण्याची आवश्यकता नाही। उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं। स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं? स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना। रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे। स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी, कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। हो, म्हणून उत्तर मागा ना। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मातोश्री कोण मागितलं पाहिजे।